टाटा IPL 2024 मालिकेतील सर्वच सामने दिवसेंदिवस अधिकच रंगतदार आणि चुरशीचे होत आहेत. शेवटच्या बॉलपर्यंत कोणता संघ जिंकेल याचा अंदाज येत नसल्याने प्रेक्षकांचा इंटरेस्टही दिवसेंदिवस वाढत आहे. टाटा IPL 2024 मालिकेतील 39वा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन संघ आमनेसामने होते. या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरला, कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याला कशी आणि कुठे कलाटणी मिळाली हे जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, कारण आपल्या मराठीत IPL 2024च्या सर्व सामन्यांचे विश्लेषण करणारं हे एकमेव मराठी चॅनल आहे. आपल्या सबस्क्राईब आणि लाईक करण्यामुळे आमचा उत्साह वाढतो. त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार आणि चुरशीच्या होणाऱ्या या बहारदार सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला आपल्याला निश्चितच आवडेल. IPL 2024 मालिकेतील 39वा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर अतिशय रंगला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा 6 विकेट्सनी पराभव केला. प्रथम खेळताना चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित 20 षटकात 210 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 108 धावांची खेळी करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात लखनौने 19.3 षटकात 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. मार्कस स्टॉयनिस 63 चेंडूत 124 धावा काढून नाबाद राहिले. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत 4थ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात आत्तापर्यंत IPL इतिहासात 5 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये लखनौचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. कारण 5 पैकी 3 सामने लखनौने तर 1 सामना चेन्नईने जिंकला आहे. त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिलेला आहे. याआधी घरच्या एकाना मैदानावर 8 गडी राखून पराभूत केल्यानंतर आता लखनौने चिदंबरम मैदानावर चेन्नईचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळे चेन्नईचा संघ गुण तालिकेत 5व्या क्रमांकावर घसरला असून लखनौ संघाने 4थ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौ आणि चेन्नई हे IPL मधील हार न मारणारे संघ आहेत, परंतु यंदाच्या IPL मालिकेत लखनौ आणि चेन्नई झालेल्या दोन्ही सामन्यात लखनौच विजयी झाली आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 210 धावा केल्या. त्यामुळे लखनौला हा सामना जिंकण्यासाठी 211 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. अर्थात लखनौ आणि चेन्नईमधील सामना चुरशीचा झाला नाही तरच नवल. या सामन्यात चेन्नईचे कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी नाबाद 108 धावा केल्या. त्यांना शिवम दुबेने 66 धावा करून भक्कम साथ दिली. बाकी कोणतेही फलंदाज या धावपट्टीवर 2 अंकी सुद्धा धावा करू शकले नाहीत. तरी देखील चेन्नईचा संघ 200 धावांपर्यंत पोहोचला. 210 धावांच्या प्रत्युत्तरात लखनौचा संघ मैदानात उतरला. लखनौच्या 3 फलंदाजांनी 88 धावांची मजल मारली, परंतु या मालिकेत आजवर अजिबात न चाललेला मार्कस स्टॉयनिस अचानक फॉर्मात येईल याचा कोणाला अंदाजच आला नाही. आजच्या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने शेवटच्या चेंडूपर्यंत 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसच्या या 124 धावांमुळेच लखनौ संघ शेवटपर्यंत पोहोचला आणि त्यांनी चेन्नई सुपर किंग्सवर विजय देखील मिळविला. यामुळेच मार्कस स्टॉयनिसला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. लखनौ सुपर जायंट संघ या सामन्यात 6 विकेट्सनी विजयी झाला. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारताना मार्कस स्टॉयनिसने सांगितले की धोनीने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी आज खेळलो, त्यामुळेच मी 124 धावा करू शकलो. आजच्या या पुरस्काराचे सर्व श्रेय धोनी यांना आहे. आपल्याला याविषयी काय वाटते कृपया कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर लिहा. आपण हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार.